उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी कृष्ण नीतीचा वापर, फोडाफोडीच्या राजकारणावरती आशिष शेलार यांचं वक्तव्य. मुंबई लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप सगळ्या जागा जिंकेल, आशिष शेलार यांचा विश्वास. ठाकरेंविना 2014 मध्येही जिंकलो, आताही जिंकू, शेलारांचं विधान. जनतेला काम करणारा मुख्यमंत्री हवा, घरी बसणारा नको. स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला. माझा व्हिजनमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल. समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा संपन्न. मंत्री दादा भुसेंच्या हस्ते लोकार्पण. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज तेलंगणाचा दौरा. दौऱ्याच्या दरम्यान नांदेड विमानतळावरती अल्पविश्रांतीच्या दरम्यान अशोक चव्हाण पंतप्रधान मोदींची भेट घेणार. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गट ऍक्शन मोडवर. उद्धव ठाकरे आज मावळच्या दौऱ्यावर. श्रीरंग बारणेंच्या विरोधात कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष. नाशिकमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 8वा दिवस. आज होणाऱ्या बैठकीमध्ये ठोस निर्णय न झाल्यास जेल भरो आंदोलन. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुण्यामध्ये उद्यापासून जड वाहनांना बंदी. शहर ओलांडताना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश. राज्यावरती पुन्हा अवकाळीचं संकट. विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता. लाच घेऊन संसदेमध्ये मतदान आणि भाषण करणाऱ्या लोकप्रतिनिधींना दणका. लाचखोरीला असलेलं विशेष अधिकाराचं संरक्षण रद्द. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं 1998चा निर्णय बदलला. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई राजीनामा देण्याची शक्यता. जेमिनी एआयच्या अपयशामुळे राजीनाम्यासाठी वाढता दबाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.